यवतमाळ अमरावती महामार्गाला लागूनच असलेल्या स्टेट बँकेत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्टेट बँकेच्या इमारतीमधील खिडकीचे लोखंडी बार कापून आत प्रवेश करून बँकेतील लॉकर कापकूप करत असतानाचा आवाज बाजूला असलेल्या टोबॅको दुकान मालक जयेश पट्स यांच्या कानी पडताच त्यांनी नेर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष पवन जयस्वाल यांना फोनवरून सदर घटनेची माहिती दिली। पवन जयस्वाल यांनी कुठलाही विलंब न करता नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बिहराणी यांना कळविले। नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचताच तेथील घटनेचा आढावा घेतला। दरोडेखोराने डीव्हीआर मशीन बुलेट कॅमेरा चोरीला गेल्याचे आढळून आले। अधिक तपासात अलार्मचे वायर कापलेले, लॉकर रूमचे ग्रिल आणि लॉक तोडलेले होते। सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर कापलेले दिसून येत होते। सदर घटनेची वेळेवर घटनास्थळी बँकेचे व्यवस्थापक धनंजय देशमुख यांनी तातडीने भेट दिली। दरोडेखोर चारचाकी तवेरा गाडीतून आल्याचे कॅमेऱ्यातून दिसून येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या प्रकरणी स्टेट बँकेतील कर्मचारी कोमल खोब्रागडे यांनी नेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी संहिता कलम 305A 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास ठाणेदार अनिल बिहराणी, पोलीस निरीक्षक दामोदर वाघमारे व पोलीस कर्मचारी करीत आहेत। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।